इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेला ख्वाजा कुरेशी याला मध्यवर्ती पोलिसांनी 1 वर्षासाठी 4 जिल्ह्यातून तडीपार काढण्यात आले आहे। ख्वाजा कुरेशी हा उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर सचिव असून त्याच्या विरोधात अनेक पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्याच्या सुधारणात बदल होत नसल्याने अखेर पोलीस आयुक्त सुधाकर पाठारे यांच्या आदेशाने मध्यवर्ती पोलिसांनी 1 वर्षासाठी त्याला अनेक जिल्ह्यातून तडीपार काढण्यात आले आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे। आज ख्वाजा याला ताब्यात घेऊन तडीपार करण्यात आले आहे। मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील अभिलेखावर असलेले सर्व गुन्हेगार व मागील 2 वर्षापासून विविध गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेले किंवा ज्या आरोपितांचा गुन्हे अभिलेख आहे या सर्व अभिलेखावरील सर्व शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे आरोपी गुन्हेगार आहे यांच्याविरुद्ध वरिष्ठांच्या आदेशान्वये मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या मार्फतीने प्रतिबंधात्मक कारवाईचे कामकाज चालू आहे। त्याचप्रमाणे आजच मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारा आरोपी इसम नामे ख्वाजा उर्फ बाबू अब्दुल वहीद कुरेशी उर्फ शेख वय 34 वर्षे या गुन्हेगारी व गुंड प्रवृत्तीच्या इसमांच्या विरुद्ध कलम 56 अन्वये तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून सदर प्रस्तावास माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 यांच्या आदेशान्वये तडीपार सदर गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारी इसमास ठाणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर व जिल्हा या जिल्ह्यामधून तसेच जिल्ह्यातील कर्जत व पनवेल तालुका या भागातून 1 वर्षासाठी हद्दपारीचे आदेश प्राप्त झालेले आहेत। तरी सदर इसमाला कलम 56 अन्वये या जिल्ह्यातून हद्दपार करीत आहोत। याचप्रमाणे मागील महिन्यामध्ये मध्यवर्ती पोलीस ठाण्याने याच प्रकारे किशन विजय मारीमुत्तू वय 24 वर्षे या गुन्हे अभिलेख असलेल्या ज्याच्याविरुद्ध शरीराविरुद्धचे दखलपात्र गुन्हे असलेले साधारणतः 10 गुन्हे असलेला हा अभिलेखावरील आरोपी इसम याच्यावर MPDA या कायद्याअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला मागील महिन्यामध्ये नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आलेले आहे। अशाच प्रकारे मध्यवर्ती पोलीस ठाणे यांच्याकडून आगामी लोकसभा कालावधी व उल्हासनगर भागामध्ये शांतता अबाधित राहावी याकरिता जास्तीत जास्त अभिलेखावरील गुन्हेगारांच्या विरुद्ध गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांच्या विरुद्ध कारवाई करायची योजली आहे व त्याप्रमाणे मध्यवर्ती पोलीस ठाण्याकडून कारवाई चालू आहे।